मिश्र डाळींचे सांडगे तर आपण नेहमीच खातो. पण उपवासाचे सांडगे कधी खाल्ले आहेत का? बनवायला अगदी सोपे आहेत आणि आवाज तर बघा. आहा! एकदम मस्त आणि कुरकुरीत होतात हे सांडगे. चला तर मग बनवूयात झटपट असे भगरीचे सांडगे. करायचं काय आहे? भगर घ्यायची आहे. इथे जी भगर घेतलेली आहे, ती मी स्वच्छ केलेली आहे. खडे असतील, काही असेल, कचरा असेल, तो व्यवस्थित काढून घेतला आहे आणि साधारण ह्या वाटीच्या प्रमाणे 2 वाट्या भगर घेतलेली आहे. आता ही भगर मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायची आहे. शक्य होईल तेवढी बारीक वाटून घ्यायची आणि अशी पावडर त्याची तयार करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये ज्या वाटीने भगर मोजून घेतली होती, त्याच वाटीने 4 वाट्या पाणी इथे कढईमध्ये आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. ह्या स्टेजला जर तुम्हाला तिखट सांडगे करायचे असतील, तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या वाटून घालायच्या. पाण्याला छान उकळी फुटली, की पाव टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. बेकिंग पावडर घातल्यानंतरून भगर जी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती घालायची आहे आणि उलटण्याच्या मदतीने गुठळ्या न होऊन देता ह्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. पिठाच्या गाठी होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. आता 2 ते 3 मिनिटानंतरून भगरीने व्यवस्थित पाणी शोषून घेतलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्सही झालेलं आहे. सगळं एकजीव झालेलं आहे. आता 2 ते 3 मिनिटं हे मंद आचेवरती शिजून द्यायचं. 2 ते 3 मिनिटं झाली की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून असंच 10 ते 15 मिनिटं हे वाफवून घ्यायचं. आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि भगरीने पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे आणि हे साधारण असं दिसेल. आता चमच्याच्या किंवा हाताच्या मदतीने ह्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आणि आपण डाळींचे जसे सांडगे घालतो त्याचप्रमाणे भगरीचे सुद्धा असे सांडगे घालून घ्यायचे. सांडगे करताना भगर जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि नंतरून मग सांडगे करायला घ्यायचे. मी इथे फक्त मिठाचेच सांडगे केलेले आहेत कारण हे आपण लहान मुलांनाही देऊ शकतो. नंतरून थोडेसे लाल तिखट घालून मी ह्याचे तिखटाचे सांडगेही केलेले आहेत. हे पहा, सगळे सांडगे करून झाले आहेत. हे थोडेसे तिखटाचे सांडगे जे मी केले आहेत लाल तिखट घालून. आता हे उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान वाळवून घ्यायचे. वाळून झाले की साधारण असे दिसतात. छान मस्तपैकी वाळवायचे नाहीतर मग खराब होतात लवकर. आता गरम कढईमध्ये तेल तापवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये हे सांडगे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. आणि अशा प्रकारे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे उपवासाचे सांडगे तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. बाय.